तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत आपल्या युनिक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी यांचे आजी व आजोबा. तर जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं त्यांचा परिचय. माझं नाव ज्ञानदेव लालचंद पाटील. मी तनुज धनेश पाटील यांचे आजोबा आहे. आता आमच्या मुलाविषयी नाताविषयी सांगायचं म्हटलं तर सकाळी 9 वाजेपासनं बरं. शाळा तिथे चालू होते. आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला तिथे सुरुवात जे होते ते गुड मॉर्निंग नव्हते. आणि तिथला जो स्टॉप आहे तर खालच्यापासनं तो वरपर्यंत हा सुशिक्षित आणि चांगला शिकलेला स्टॉप आहे. बर. तिथे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं मुलगा चांगलं कसं होतकरू होता येईल, तर याच्याकरता जर पाहिजे असलं तर आपल्याला एक उत्तम शाळा म्हणून ही नावाजलेली आहे. बर. तरी कोणत्याही गोष्टीची काळजी न करता या शाळेमध्ये एवढा नातू माझा, पण आज जर वैयक्तिक मी त्याच्याविषयी विचार केला तर मला ते त्याच्यात आलेला सुधारणा हे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की याच्यापेक्षा मी जर दुसऱ्या ठिकाणी याला टाकलेलं असतं तर आज एवढा आज जो दिसतोय तो दिसलाय नसता. बरं बरं बरं. याच्या अगोदर मला माझ्या नातनीचा पण अनुभव याच शाळेत आलेला आहे. अच्छा. ते आज तुझं कुटुंब शाळेमध्ये आहे. आज टॉप मोस्टला जर विद्यार्थी म्हटले तर प्रगती धनेश पाटील म्हणून आज दुसरीमध्ये ओळख तिची बापरे दुसऱ्या शाळेमध्ये आहे. अच्छा अच्छा. आणि आज तिथे जे आयापासून जे बाया सुरुवात होती तिथे बायांची किंवा सरांची, तर ते एवढी आहे की असं वाटत नाही की या शाळेमध्ये सर कोण आहे, आया बाई कोण आहे हे सुद्धा समजून येत नाही. आणि विशेष म्हणजे सर माझा नातू कधीही म्हणत नाही की सर मासोळे सर माझे सर आहे, मित्र म्हणतो. अरे बाबा. आजपर्यंत आम्ही असं कधीच समजत नाही की सरांना मित्र म्हणणारा मुलगा कुठे असेल. तो फक्त ह्या शाळेत तनुज नावाचा मुलगा जर ओळखला तुम्ही तर हा फक्त सरांना मित्र म्हणून वागतो आणि सर त्याच्याशी मित्र म्हणून वागतात. तर एवढं जर चांगलं जर तिथलं वातावरण आहे आणि त्यांच्याविषयी शिकायचं म्हटलं तर या शाळेमध्ये कुठल्याच गोष्टीची कोणत्याही गोष्टीची कमतरता आजपर्यंत मला तरी माझ्या नातवामध्ये सापडलेले नाही. बरं बाबा, आपल्या स्कूलमध्ये बरेच खेळ होतात, विविध स्पर्धा होतात, त्या स्पर्धेतून विद्यार्थी खूप काही मी आता त्याच्याविषयीच बोलणार होतो. हे झाला शिक्षणाचा भाग. आता खेळणं कुठनं जर म्हटलं तर आजही त्याला जर विचारलं तर तो असणं करायला लागलाय. आम्ही विचारात करतो की आम्हाला असणं माहित नव्हते, त्या असणं तो मला दाखवायला लागलाय की सकाळी उठल्याबरोबर असं करायचं. चित्रकला म्हणजे त्यांच्या आज जर पाहिलं तुम्ही तर चित्रकलेमध्ये सुद्धा त्याचं प्रगत आहे, चांगला आहे, चित्र काढतो. आणि या वयामध्ये A to Z 1 पासनं तर 100 पर्यंत इंग्लिश मध्ये लिहून दाखवणं आणि इंग्लिश मध्ये बोलणं आणि 2 पासून तो पाढे हे 5 पर्यंत पाढे तोंडी पाठ करून दाखवणे, हे तर या KG 2च्या विद्यार्थ्यांना कधी शक्य नाहीये. पण ते त्याने करून दाखवले आणि इतका हट्टी मुलगा होता की आम्हाला वाटत होतं की याला हे वळण कधी लागेल, कसं लागेल. परंतु ते शाळाशी आणि मासोळे सरांचं वर्चस्व असं की तो आज आम्ही जर विचार केला तर आम्हाला सुद्धा वाटत नाही की आज एवढा हुशार झाला. आई घरी आल्यावरती आपला तनुज शाळेबद्दल काही सांगतो का, शाळेबद्दल काही बोलतो का? सरांच्या गोष्टी सांगतो शाळेबरोबर. आज आमच्या सरांनी असं शिकवलं असं शिकवलं, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो शाळेत. अच्छा अच्छा. शाळेच्या स्टाफ बद्दल तुम्ही काय सांगाल? शाळेचे शिक्षक, शाळेची स्वच्छता, सुंदरता कशी आहे, कशी कशी वाटली तुम्हाला? सगळं छान आहे शाळेचं. बाबा तुम्ही काय सांगाल? नाही, सुंदरता वगैरे जर म्हटलं तर त्यांना समोरच आलेला नाही. बरोबर. शनिवारचा दिवस येतो त्या दिवशी त्यांचं म्हणतं की नाही आमचा प्ले दिन आहे. आम्ही कधी प्ले दिन आमच्या याच्यामध्ये पाहिलेला होता, तर प्ले दिन आहे माझा. शनिवारच्या दिवशी त्यांचा खास त्या बगीच्यामध्ये सुंदरता आहे, बगीच्यामध्ये जातात, तिथे खेळतात. समोर त्यांच्या रेस असते. आता रेसचे कार्यक्रम झाले बघा मागच्या मागे कॉम्पिटिशन झाल्या होत्या. कॉम्पिटिशन मध्ये तो म्हणतो माझा पहिला नंबर आला, त्याच्यामध्ये असं झालं. म्हणजे त्यांना असं कुठली तरी एका ठिकाणी तुम्हाला बोट ठेवणार जागा ते सुद्धा आम्हाला सध्या तरी दिसत नाही. बरं, तनुजच्या ऍडमिशनच्या आधी आपण काही शाळा बघितल्या असतील किंवा आपण आपल्या शाळेमध्ये येण्याच्या आधी आपल्या भरपूर साऱ्या एक्सपेक्टेशन असतील की आपल्या शाळेने आपल्याबद्दल हे करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आपली शाळा त्याच्यावरती खरी उतरली आहे का? मी अगोदर तुम्हाला सांगितलं की प्रगती धनेश नावाचे जे नात होते ते जर त्या शाळेमध्ये आम्हाला ऍक्टिव्ह वाटली तर त्याच्यानंतर मी इथे तिथे जायचंच का झाला. बरोबर बरोबर. मला जर व्यवस्थित वाटले की आज टापमॉक्स वरती माझे नात तिथे आहे दुसऱ्या कुटुंबामध्ये, कोणी चेक करून घ्या की हे विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे आहे का, तिथं हे कसं आहे, अभ्यासक्रम कसा आहे, काय आहे, कोणत्या कोणत्या विषयात. आता तिला 2दा बक्षीस मिळाले ड्रॉइंगचे, गणपती बनवला तिने, तिला बक्षीस मिळाले. कशामुळे मिळाले? तिची तापला जर तिथे जायची इच्छा आहे तर तिचा अगोदर पाया भक्कम केला. पाया भक्कम कोणा केला तर मासोळे सरांनी केला. तर मी यांचा सर्व माझा जर मिळत आहे तर मी दुसरीकडे म्हणजे गेलोच नाही ना, कधी विचारच केला नाही की आपण इथे जाऊन बघू का तिथे जाऊन बघू. त्याचा विचार करण्याची गरज पडलीच नाही. बरोबर. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोला. दोघींनाही तेच टाकलं आणि आमच्या नातीला पण नातवाला पण. अच्छा अच्छा.
मॅडम सर सगळे स्टॉफ चांगला आहे तिथे, अच्छा अच्छा. सगळे चांगले शिकवतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इतर पालकांना काय सांगाल बाबा, मी जसे म्हणतो, पालक शोधतात शाळा की आपल्या मुलांना तुम्ही इथे तिथे शोधल्यापेक्षा तुम्ही त्या शाळेतून जे बाहेर निघालेले विद्यार्थी आहे, पहिलीमध्ये ऍडमिशन घेतल्या, फर्स्टमध्ये ज्या ज्या मुलांनी ऍडमिशन घेतलंय, हा. तर तिथे या सरांचे जे विद्यार्थी आहेत बरं बरं. त्यांचा तुम्ही विचार करा ना, हो. ही शाळा कशी ती शाळा कशी, हा विचार करण्यापेक्षा या शाळेचे विद्यार्थी तिथे कसे तापमसोर आहे हा, हा. हा विचार तुम्ही करून तुमचा विद्यार्थी कसे टाका. बरोबर. जर तुम्हाला ते जर तिथे असं वाटत असेल की नाही बा या शाळेमध्ये आपलं येतं, तर त्यावेळेला तुम्ही ते एका दुःखी कुयरे काढायचे. पण जर तुम्हाला कुयरे काढायला मिळत नाही तर विनाकारण फिरण्याची गरज नाही. हो. जवळच्या जवळ आहे, बगीच्या जवळ आहे आणि स्टाफ चांगला आहे. Staff चांगला आणि विशेष म्हणजे स्टाफ इंग्लिश मिडियमचा स्टाफ आहे, हो. शिकलेला स्टाफ आहे. असं नाही की आणलं कोणीतरी दिले बसून हा. चाललाय, तसं नाहीये. बरोबर बरोबर. बरं, आपल्या शाळेची शिस्त आणि आपल्या शाळेचं शिक्षण त्याच्या संदर्भात काय सांगाल? नाही, शिक्षण तर आता मी सांगितलंच ना की या शिक्षणाचा अनुभव आम्हाला पण मुलीच्या नाटका वेळेला आला, बरोबर. मुलाच्या वेळेला चांगला येतोय. आणि राहिला स्टाफ विषयी तर मी ते चांगलं, जर त्यांचा स्टाफ व्यवस्थित नसता तर त्या मुलावर ते हँडल करू शकलं नसतं. बरोबर. आज जो खडचड मुलगा होता, माझा नातू होता, की आम्हाला तर असं वाटत नाही की हा कसं केलं, आम्हाला खूप चिंता होती. पण आता हे तो त्या गोष्टी सर्व विसरून गेला. बरं, मग शिक्षकांचा आणि तुमचा म्हणजे पालक लोकांचा संपर्क होतो का? ते सरळ संपर्क नाही, संवाद सकाळी साधतात फक्त आम्ही गेलो की नाही हा. त्याच वेळेला फक्त त्यांच्या ताब्यात देऊन द्यायचा. हा. नंतर ते बरं, तुम्हाला विद्यार्थी काही अडचणी असल्या किंवा काही तुमच्या शंका असल्या तर ते तुम्हाला मिळतात, मग अवेलेबल मिळतात. होतात का? आम्ही होऊन सांगतो, ते होऊन सांगतात. हा. एखाद्या दिवशी जर आम्ही मुलगाला पाठवलं नाही हा. तर लगेच विचारता, काका तुमचा काल आला नाही तर मग काय करत होता, काय तब्येत हा, बरोबर नाही का, अच्छा. किंवा एक दोन दिवस गावाला जर कुठे गेला, हा. सरांना माहिती नाही बा, मॅडमला माहिती नाही, हा. मग सरळ लगेच फोन करून विचारता, अच्छा. अरे 2 दिवस झाले हा येत नाही तनु, काय तब्येत तर बरोबर नाही ना, हो, हो. असं हे सुद्धा विचारपूस करणारे आहेत ते. बरोबर बरोबर. म्हणजे प्रत्येक मुलाकडे हा, वैयक्तिक लक्ष दिलं वैयक्तिक जातं. लक्ष देणार. बरं बरं बरं. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपण आपल्या शाळेला 5 पैकी किती मार्क देणार? मी तर कमीत कमी 4 तर देणार आहे, बापरे. कमीत कमी. हा हा, बरोबर बरोबर. तर धन्यवाद आई बाबा, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आम्हाला वेळ दिला. नाही म्हणलं काय, मी आम्ही आता एवढं आमच्याकरता सर लोकांनी केलं, हो, हो. तर मग आम्हाला एवढं करावं लागेल. बरोबर बरोबर. आहे ते सांगितलं मी. हो. आज मी सांगितलं ना की मी नाही चेक करत, हे त्यांनी चेक करा. हो हो तू सोड काही लांब नाही, तुम्ही बरोबर, तिथे चेक करा. हो. मी नाव सांगितलं. हो. आता माझा मुलगा हाटकर होता, हे त्यांनाही माहित होतं सज्ज आहे ते, हा. त्यांनी चेक करायचं. खरे हा लहानपणी आजोबाला विचारता, खरे हा कसा होता हा, हा, लहानपणी, हा. ज्या वेळेला तुमच्याकडे आलं. फर्स्ट मध्ये हो. आपल्या याच्यात जात नको केजी मध्ये, त्यावेळेला कसा होता याचा स्वभाव, बरोबर, आता बरोबर. केजी 2 मध्ये आल्यावर याचा स्वभाव कसा झाला, हे शेजारी विचारा. हो. आम्हाला ना काही विचारू, आमच्यावरती विश्वास ठेवू नका. हा, हा, हा. शेजाऱ्यांना नाही, विचारा, आमच्या शाळावाल्याला आम्हाला विचारा, 100% नंतर तुमच्या मुलाची ऍडमिशन घ्या. हो, हो. हा, फक्त घरी आम्हाला पण थोडंसं सरांनी जसं सांगलं तसं त्याच्याकडनं आम्ही करून घ्यायची अपेक्षा करतो. हा, हा. त्याचं होमवर्क असतात रोज, ते हो. पाहणं, कारण त्याची वही आल्यानंतर तर आपण पाहिले की त्याच्यात होमवर्क दिलेला असतो. हा. मग तो आता तेवढं तर आपल्याला करावं लागेल. हो. ते तर काही सर घरी येऊन करणार नाही, बरोबर बरोबर. तेवढी जबाबदारी आम्हाला पाळावी लागते. हो हो. आणि तेवढी जबाबदारी पाळल्यानंतर ऑटोमॅटिक मुलगा तेवढा दबाव येत नाही, आमच्यावर दबाव येत नाही. बरं. तर धन्यवाद आई बाबा, तुम्ही आमच्यासोबत जुडलेत, तुमचा वेळ दिलात, तर तुमचे खूप खूप आभार. नमस्कार.